प्रत्येक पनीर सारखं नसतं. शुद्धतेची खात्री करूनच योग्य पनीर निवडा. गोकुळ मलाई पनीर हे शुद्ध दुधापासून तयार केलेले आहे. त्यामुळे त्यात नैसर्गिक दुधातील फॅट, प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळते. काही पनीर वनस्पतीजन्य तेल, स्टार्च किंवा इतर घटकांपासून तयार केलेले असू शकते. म्हणून ग्राहक म्हणून जागरूक व्हा आणि पनीर घेताना गोकुळच मागा. शुद्धतेचा विश्वास, चवीचा आनंद. आजच घरी आणा गोकुळ मलाई पनीर. भ्रष्टाचाराचे आरोप असणारा लाच घेताना पकडला गेलेला माणूस सावंतवाडीच्या पवित्र नगरपालिकेत बसत असल्याचं मत नगरसेवक देव्या सूर्याजी यांनी व्यक्त केलंय. सर्वप्रथम सर्वांना मी या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. आज सावंतवाडी नगर परिषदचा जो कारभार चालू आहे त्या भ्रष्टाचारी कारभाराच्या विरोधात आम्ही आज या ठिकाणी धरणे आंदोलन पत्करलेलं आहे. तर या ठिकाणी जे नळपाणी योजनेची जी 56 कोटीची जे काम झालेलं आहे, तर त्या कंत्राटदाराने जे काम केलेलं आहे ते संपूर्णपणे निकृष्ट दर्जाचे असं काम आहे. जे इस्टिमेट प्रमाणे पाहिजे होतं त्याप्रमाणे जे काम न होता पूर्णपणे चुकीच्या मार्गाने झालेलं काम आहे. आणि त्याची जर आपण ट्रायल पीरियड आता जरी घेतली तरी त्याच्यामध्ये त्याची चूक दिसण्यास येणार आहे. आणि आता जे थर्ड पार्टी ऑडिट केलं होतं त्यासाठी जे कलेक्टर मॅडम सावंतवाडी नगर परिषदमध्ये आल्या होत्या, तर त्यावेळी आम्हाला या नगर परिषदच्या नगरसेवकांना त्याबद्दल कोणतीही कल्पना दिली गेली नव्हती. त्यानंतर ज्यावेळी कलेक्टर जागेवर जाऊन पाहणी केली त्यावेळी सुद्धा बोलवलं गेलं नाही. मग असा जर पारदर्शक कारभार नसेल तर मग या नगरसेवक पदाचा उपयोग काय आहे? कारण लोकप्रतिनिधी म्हणून ज्यावेळी आपल्याला जनता निवडून देते त्यावेळी जनतेचे प्रश्न हे सभागृहामध्ये मांडायचे असतात. आणि ज्यावेळी आम्ही हे प्रश्न मांडतो त्यावेळी त्या प्रश्नांना न्याय मिळताना कुठे दिसत नाहीये. तर मग या सत्ताधारींच्या आणि नगर परिषद प्रशासनाचा मी या ठिकाणी निषेध करतो. कारण जे नागरिकांचे प्रश्न आहेत, जो आरोग्याचा प्रश्न आहे, जी आयुष संस्थांची भारत सरकारची ओपीडी आहे ती या आजपर्यंत चालू झाली पाहिजे होती. पण ज्यावेळी आम्ही आमचे स्थानिक आमदार दीपकभाई केसरकर यांच्याकडे मागणी केली होती की ही आयुष्य ओपीडी सावंतवाडी शहरामध्ये चालू व्हावी, तर त्या संदर्भात ज्यावेळी आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्याबरोबर दीपकभाई यांनी बोलणं केलं आणि ते बोलणं झाल्यानंतर पूर्ण जे शासनाचे जे काय नियम असतात त्या नियमाप्रमाणे सर्व बाबी ज्या होत्या त्या मंजूर झाल्या. आणि त्यानंतर सावंतवाडी नगर परिषदेकडे मागणी केली की तुम्ही आम्हाला एक जागा द्यावी, कारण ते भारत सरकारचा उपक्रम असल्यामुळे या ठिकाणी शासकीय जागा लागते. तर ती ओपीडीसाठी आम्ही सर्व सदस्य जे सावंतवाडी नगर परिषदेचे जे सदस्य आहोत त्या सर्व सदस्यांनी एकमताने हा ठराव केला की आयुष्य ओपीडी ही सावंतवाडीमध्ये आपण मंजूर करावी म्हणून. आणि त्याला सर्वांनी अनुमोदन देऊन पूर्णपणे ती ओपीडी चालू व्हायला पाहिजे होती. आज जवळपास 3 महिने झाले तरी त्या ओपीडी संदर्भात कोणतीही प्रक्रिया झालेली नाहीये. आणि ज्यावेळी आयुष मंत्रालयाकडे चौकशी केली त्यावेळी असं समजलं की सावंतवाडी नगर परिषदेचे जे मुख्याधिकारी आहेत ते ह्या कामासाठी पूर्णपणे विरोध करतायत. ते म्हणतात की त्यांनी घरपट्टी भरावी, त्यानंतर पाणीपट्टी भरावी, लाईट बिल भरावं. असं जर आयुष मंत्रालयाचा जो भारत सरकारचा उपक्रम आहे त्यांच्याकडून ही कोणत्याही प्रकारचा प्रॉपर्टी टॅक्स भरून घेता येत नाही. त्यामुळे ही जी लोकांसाठी मोफत आहे, जे ट्रीटमेंट होणार आहे ती सुद्धा मोफत होणार आहे, औषधोपचार आहेत ते सुद्धा मोफत होणार आहेत, त्यांचे स्वतःचं मेडिकल स्टोअर असणार आहे, त्यामध्ये सुद्धा संपूर्ण मेडिसिन्स फुकट असणार आहे. जर असा जनतेचा फायद्याचा हा जर उपक्रम आहे आणि जर असा संवेदनशील विषयावर जर हे मुख्याधिकारी जर लक्ष देत नसतील तर मग या ठिकाणी ह्या मुख्याधिकाऱ्याला बसण्याचा कोणत्याही प्रकारचा अधिकार नाहीये. आणि ज्या मुख्याधिकाऱ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत, ज्याला आळंदीमध्ये नगरसेवकाने काळं फासलंय तोंडाला, त्यानंतर 2.5 लाखाची लाच घेताना ह्या मुख्याधिकाऱ्याला ज्या ठिकाणी एसीबीने पकडलाय, असा घाणेरडा भ्रष्टाचारी मुख्याधिकारी आणून आज सावंतवाडी नगर परिषदेच्या खुर्चीवर बसवलाय. तर या आपलं पवित्र नगर परिषदेचं एक संस्थानकालीन नगर परिषदेचं ऑफिस आहे आणि त्या ऑफिसच्या केबिन मध्ये जर हा असा भ्रष्टाचारी मुख्याधिकारी बसत असेल तर ते आज सावंतवाडीसाठी शोभनीय नाहीये. त्यामुळे सर्वप्रथम आधी या मुख्याधिकाऱ्याची या ठिकाणाहून बदली व्हावी यासाठी आम्ही आज धरणे आंदोलन या ठिकाणी उभं केलेलं आहे. तसंच आज पाणी पुरवठा विभागाचा जो गैरव्यवहार झालेला आहे, ज्यामध्ये जो देखभाल दुरुस्तीसाठी ज्या ठिकाणी महिन्याला 2 लाख ते 3 लाख एवढाच खर्च येत होता, तर जवळपास या 6 महिन्यामध्ये कांबळे मॅडम आणि गोविंद गवंडे नामक जे अधिकारी आहेत यांच्या कारभारामध्ये
यांनी ज्यावेळी तो पदभार स्वीकारला त्यावेळी या ठिकाणी 18 लाखाचं बिल आहे महिन्याचं, त्याचप्रमाणे 8 लाखाचं बिल आहे, 11 लाखाचं बिल आहे. तर यावेळी आमच्या ज्या सहकारी नगरसेविका आहेत शर्वरी दारगाळकर मॅडम, त्याचप्रमाणे ॲडव्होकेट सायली दुबशे मॅडम आणि देवा टेमकर हे जे आमचे सहकारी नगरसेवक आहे हे या पाणी पुरवठ्याच्या समितीवर आहेत आणि त्यांनी लेखी अर्ज दिला आहे. हा लेखी अर्ज देऊन सुद्धा त्याला कोणत्याही प्रकारचा या प्रशासनाने उत्तर दिलं नाहीये. म्हणजे नक्कीच या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे आणि या सावंतवाडी नगर परिषद मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आणि या ठिकाणी सर्व लोकप्रतिनिधी सुद्धा याचा उठाव करत आहेत, तरी सुद्धा कोणत्याही प्रकारची या ठिकाणी कारवाई केली जात नाही. जोपर्यंत या कर्मचारी, दोषी असलेल्या कर्मचारी आणि अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई होत नाही किंवा ठोस असं आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून हलणार नाही आहोत. आणि जे आम्ही आज आमचे 4 विषय ठेवलेले आहेत त्यामध्ये जर आम्हाला पूर्णपणे लेखी स्वरूपात जर आम्हाला आश्वासन मिळालं नाही तर आम्ही या ठिकाणाहून उठणार आहे आणि आम्ही 100% आमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करणारच. सुरुवातीला 15 ऑगस्ट 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या मी सर्वांना शुभेच्छा देते. वीर जवान आणि शहीदांना पण अभिवादन करते. मी पाणी पुरवठा सदस्य म्हणून आहे. माझ्याबरोबर सायली दुबाशी मॅडम आहेत आणि देवेंद्र टेमकर पण आहे आणि आम्ही सदस्य म्हणून अर्ज पण दिलेला. 16,90,000चं आसपास बिल आहे. त्या बिलाच्या संदर्भात चौकशी व्हावी म्हणून केलेला आणि स्वतंत्र मी आणि सायली दुबाशींनी पण हा अर्ज केलेला. त्या अर्जाचं उत्तर त्यांनी जसं मार्मिक असं दिलेलं नाहीये. सर्व दोष लाख्यांकडं दाखवता येते आणि हे जे चाललेलं आहे नवे पाणी एकंदरीत योजनेचं हा कारभार पूर्णपणे भ्रष्ट आहेत. अगोदरची बिलं 2025ची आणि 2026ची बिलं याच्यामध्ये प्रचंड तफावत आहे आणि ती मी बिलं अधिकृतपणे मागितलेली पण आहेत. मला 1-2 दिवसात सोमवार मंगळवारपर्यंत मिळतील बिलं.